पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। गणपती दर्शन, विरोधक आक्रमक। मोदींचं सरन्यायाधीशांच्या घरी गणेश दर्शन। गणेश दर्शनावरून विरोधकांचा हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरी गेले। गणपती बाप्पाची त्यांनी आरतीही केली। मात्र यावरून विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला। धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रात एक छान चित्र दाखवण्यात आलं असा उपरोधी टोला संजय राऊतांनी लगावला। आम्हाला न्याय मिळत नाही, तारखांवर तारखा पडतात, यामागे शंका निर्माण झाल्याचंही राऊत म्हणाले। सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले, आरती करतायत दोघे, त्यांच्या दोघांतला संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं। सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री, खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का, याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटनातज्ञांमध्ये चर्चा सुरू। आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न आला, प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील, ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो, मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात, अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे। या घटनेनंतर आश्चर्य वाटलं, माझा कोर्टावर विश्वास आहे, मात्र सरकारवर नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली। मलाही थोडासा आश्चर्य वाटलं, पण माझा विश्वास आहे, माझा कोर्टावर विश्वास आहे आणि या देशाचे सरन्यायाधीश हे अर्थातच त्यांनी विचार करूनच हे काही केलं असेल, पण माझा आजही सरकारवर विश्वास नाही या, पण माझा कोर्टावर आजही विश्वास आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे फोटो ट्विट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय। आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे, पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गजब का? हिंदुत्वाला विरोध करता करता आता गणपती आणि गौरी महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? प्रश्न गहन आहे। हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाही का, असा सवाल फडणवीस यांनी ट्विट करत उपस्थित केला। तर संजय राऊत यांनी मराठी माणसांचा अपमान केला। राऊतांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली। भारताच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणसाची नियुक्ती होते ही गौरवाची गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट आहे, परंतु अशा व्यक्तीवरती नरेंद्रजी मोदी गणेशाचं दर्शन घ्यायला त्यांच्या घरी गेले म्हणून टीका करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे, मराठी अस्मितेचा अपमान आहे आणि यामुळे समस्त मराठी जनतेतर्फे मी त्यांचा निषेध करतो। तर सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं असेल तर ही मोठी चूक असल्याचं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय। सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलवलं होतं का पंतप्रधान आपणून गेले? आता त्यांनी बोलवलं असेल तर मोठी चूक केली त्यांनी, आणि जर का पंतप्रधान आपणून गेले असतील तर मला असं वाटतं की चीफ जस्टिस ऑफ इंडियाला एवढं धारिष्ट पाहिजे की मी ज्या पदावर आहे तिथे तुम्ही मला भेटायला येणं योग्य नाही, हे सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवायला पाहिजे होती। त्यामुळे या सगळ्या घटना ज्या घडत आहेत यांनी लोकशाहीवरचा विश्वास वाढेल असं मला वाटत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जात गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।